काही नाती ही रक्ताचीच नाही तर आपुलकीची पण असतात. डोबले आजी यांच्याबद्दल तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्या आम्हाला नेहमी बोलवत होत्या चहा प्यायण्यासाठी आणि त्यांचं घर बघण्यासाठी मी जेव्हापासून इकडे आले होते. तर या आहे डोबले आजी आणि त्यांचं घर. त्या आज वटसावित्रीचा दिवस होता, त्यामुळे मी घरी होती दुपारी. तर त्या मला बोलवायला आल्या की तू आज माझ्याकडे चहा प्यायला चल. त्यांनी दूध वगैरे विकत आणलं आणि आम्ही मग गेलो. हे त्यांचं घर आहे, जुन्या पद्धतीचं घर आहे, खूप वर्षा अगोदर बांधलेलं हे घर आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जसं त्यांना ठेवता येईल त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. सहसा पूर्ण वस्तू तिथे जुन्याच वस्तू होत्या त्यांच्या, खूप वर्षा अगोदरच्या. हे झाडं, ते कपाट, खिडकी, जी भिंतीमधलं कपाट आहे, त्यानंतर ही शिडी आणि हे त्यांचं देवघर आहे, जिथे त्यांनी त्यांच्या पद्धतीने देव सजवले आहे. आणि पूर्णच ह्या जुन्या वस्तू त्यांच्याकडे होत्या आणि हे बघून छान वाटले की त्यांच्याकडे जुन्या वस्तू अजूनही आहे. नाहीतर आत्ता सध्या जुन्या वस्तू आपल्याला बघायला मिळत नाही. आणि ही कोठी आहे गोल, जी ज्याच्यामध्ये धान्य ठेवले जात होतं पहिलेच्या काळामध्ये, असं त्यांचं हे आहे. त्यांनी इथे सगळे देवाचे फोटोज लावून ठेवलेले आहे, जिकडे त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळं केलं आहे. या आजी आमच्यासाठी चहा बनवत होत्या आणि त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल दूध आणलं होतं की जिकडे आमच्यासाठी दुधाचा चहा असं वगैरे. आणि त्यांनी आम्हाला चहा दिला, त्याच्यानंतर सूप सुपारी दिली, आम्ही सूप घेतली आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला. खूप छान आहे. जेव्हा पण भेटल्या तेव्हा त्या बोलत असतात आपल्यासोबत आणि असा आमचा आजचा दिवस होता.